तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे महाराष्ट्राचा फेमस जिल्हा म्हणजे आपला नांदेड। मी आहे भावांनो नांदेड जिल्ह्याचा। तुम्ही कुठून आहात? तुम्ही जर नांदेड जिल्ह्याचे असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा। कमेंटमध्ये लिहा आपला नांदेड। तुम्ही नांदेड सोडून अदर कोणत्या जिल्ह्याचे असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जिल्ह्याचे नाव आपल्या कमेंटमध्ये टाका। भावांनो, हे माझी आई आहे भावांनो। हे बोलायचं का तुला? बोल, लाईक करा म्हण। आई आई व्हिडिओला लाईक करा म्हण। निघाला की हो, लाईक कर म्हण की, लाईक करा म्हणा व्हिडिओला, लाईक करा म्हण, लाईक करा म्हण की, काय म्हणा व्हिडिओला लाईक करा म्हणा आहे म्हण की। व्हिडिओला लाईट करा म्हण, लाईट। तर भावांनो, आईनं म्हणलं व्हिडिओला लाईक करा, फटाफट व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, ब्रँड शेतकरीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। खरं तर या ठिकाणी आलो, तुम्ही ओळखा ही जागा कुठली असेल आणि तुम्ही जर ओळखला असेल तर मला व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका। तर भावांनो, या ठिकाणी आलो आणि तुम्हाला असं घनदाट जंगल दिसत असेल, पाठीमागे पहा, तुम्ही पाहू शकता। आणि खरं तर हे जे गाव आहे ज्या ठिकाणी मी आलेलं आहे आणि इथं तेलंगणामध्ये आलो भावांनो, आणि तेलंगणामध्ये कोडगीर एक गाव आहे आणि त्या गावामध्ये एक सैदराज नावाचं मंदिर आहे। सैदराज मंदिर कशा प्रकारचं आहे ते तुम्हाला मी सर्व आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करतो। चला तर मग आपण पाहूया सैदराज मंदिर कशा प्रकारचं आहे। तर आपण इथं हे जे भावांनो आपण मंदिर म्हणलो तर मंदिर नसून हे याला आपण दर्गा म्हणतो, कारण दर्गा आहे भावांनो। आणि हे जे दर्गा आहे सैदराज या दर्ग्याचं नाव आहे आणि या ठिकाणी बरेचशी मंडळी येतात भावांनो। तर या ठिकाणी आल्याच्या नंतर खूप काही आपल्याला पाहायला भेटते। इथं जे फोटो वगैरे आहेत, वातावरण आहे एकदम असं भारी आहे भावांनो। आणि इथं फोटो काढल्याच्या नंतर किंवा एखादा शूट केला तर तुम्ही एकदम जबरदस्त शूट या ठिकाणी होतो भावांनो, कारण एवढा भारी हा दर्गा आहे। आणि या दर्ग्यावर पहा, तुम्हाला कबूतर आणि पोपट जास्त प्रमाणामध्ये पाहायला भेटतात। आधी एक वेळेस मी या ठिकाणी आलो होतो भावांनो, परंतु मी तुम्हाला दाखवू शकलो नाही दर्गा कशा प्रकारे आहे, म्हणून मी यावर्षी तुम्हाला दर्गा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। बरोबर दाजी मुरमुरे खाईन आलेत, मला कसं करावं? हे आमची मंडळी भावांनो, हे पहा। चला तर मग आपण पाहूया दर्गा कशा प्रकारे आहे। एकदम जबरदस्त वातावरण या ठिकाणचं आहे भावनो, एकदम भारी आहे। तर तुम्ही पाहू शकता। आणि या गावाचं नाव आहे कोडगीर आणि आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत त्या देवस्थानाचं नाव आहे सैदराज, आपण त्याला सैदराज म्हणतो। चला तर मग आम्ही प्रवास केला भावनो, खूप दुरून आलो। हे पहा भावनो, आम्ही दुरून प्रवास केला आणि आम्हाला भूक लागली, त्याच्यामुळे आम्ही थोडा थोडा नाश्ता करायला सुरुवात केलेली आहे। हे पहा, हे आमचे काकाश्री। काकाश्री, काय खाली तुम्ही? मिरची खालो। मिरची? हे पहा, आमचे काकाश्री एकदम भारी आहेत पहा।
आपण कोटगीर या गावामध्ये एक देवस्थान आहे, त्या ठिकाणी आपण आलो आणि तिथली खरोखर माहिती सांगायचं म्हणलं तर एक आजी आपल्या जवळ आलेली आहेत आणि त्या आजीला आपण विचारूया या देवस्थानाचं नाव आणि या देवस्थानाबद्दल. आजी मला सांगा, हे देवस्थान जे आपलं आहे या देवस्थानाचं नाव काय आणि तुम्ही किती वर्षापासून इथं काम करता? तिकडे बघा. आता 5-6 वर्ष झालं. 5-6 वर्ष झालं बाबा. हा. इथंच झाडत्या मारत्या खात्या जात्या देवाच आम्ही काय करणार. हे सय्यद राजनाव सेने आहे, हा. मुसलमान गोष्टीनं हा, सैदराज. तुमच्या गोष्टीनं सैदराज दिले. तर आपण कोटगीरला गेलो होतो आणि कोटगीरचं मंदिर आपण पाहिलेलं आहे, ज्याला आपण सैदराज असं म्हणतो. आणि त्या ठिकाणी गेलो होतो आणि तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे. आणि आता आपण तिथून निघालो आणि इथून मला जायचं आहे मामाच्या गावाला. मामाचं गाव आहे पहा, इथून पाहायला गेलं तर 12-13 किलोमीटर येते, ज्या गावाचं नाव आहे हुंसा. तिथं गेल्याच्या नंतर आपल्याला मामाच्या घरी जायचं आहे. चला तर मग व्हिडिओला कंटिन्यू राहा भावानो. दर्गा तुम्हाला दाखवला. दर्गा पाहिल्याच्या नंतर मला मामासोबत आता जायचं आहे गावाकडे. हे पहा मामा आले. तर भावांनो इथून निघालो आपण. हे पहा आमचे मामा आहेत, मला नेण्यासाठी आले. एवढं प्रेम आहे आपल्यावर. हे पहा. तर आता आपण इथून निघालो. इथून पाहायला गेलं तर 12-13 किलोमीटर येईल मामा. तर 12-13 किलोमीटर अंतरावर आपल्या मामाचं गाव आहे, ज्या गावाचं नाव आहे हुंसा. चला तर मग आपण व्हिडिओला कंटिन्यू राहूया. तर भावना आता मी आलो मामाच्या इथं. युट्यूब मध्ये टाक ना, मराठीमध्ये बोल. हा येते की मराठी? आताच बोललीस की. हे पा भावना, हे मामाची मुलगी आहे ही, हे बघा. आणि हे मामाचा मुलगा आहे, हे पाहू शकता. ए इकडे बघ. हे पा, हे मामाचा मुलगा आहे. मराठी येते की तुला? हा हे पा, हे भावना हे लई कलाकार आहे भावना. हे बघा, ही नाही ना. वातावरण जे आहे भावना आपल्या महाराष्ट्रामधल्यापेक्षा काही असं वेगळंच आहे. आणि सगळीकडे पाहायला जर गेलं पूर्ण हिरवंच हिरवं शेत इथलं दिसते भावना. गार्डन कुठं आहे? कुठं आहे गार्डन? कुठं आहे? पप्पाचं गार्डन आहे. गार्डन आहे का रे? तर भावनो तिचं म्हणणं आहे आपण गार्डन दाखवूया. आणि खरं तर या ठिकाणी छोटंसं एक म्हणजे गार्डन म्हणजे छोटेसे 1-2 झाडं आहेत. चला तर मी तुम्हाला दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करतो. चला तर मग आपण पाहूया आपल्या मामाच्या इथलं छोटंसं गार्डन कशा प्रकारचं आहे. चला. हे पहा भावांनो, पपईचं झाड आहे. हे पहा तुम्ही पाहू शकता. हे भावांनो नॅचरल झाड आहे आणि कोणत्याही प्रकारचं खत न वापरता आलेलं आहे. हे तुम्ही पाहू शकता. हे घरीच आहे बा. तर हे आहे आमच्या इथलं मामाच्या इथलं छोटंसं गार्डन. पहा तुम्ही पाहू शकता. इथं कोणकोणते फुलं आहेत सांग? हे कनकांबर आलू. सांग अजून. ते मल्लेफूल. भावांनो तीनच आपल्याला सांगणार आहे. कशाचं आहे ते? मल्लेफूल. कशाचं आहे? मल्लेफूल. हां. तर भावना हे छोटंसं मामाच्या इथलं छोटंसं गार्डन आहे. मँगोचं. अच्छा. हे कर्वेपाकू. अजून हे देवाला लावतात की आम्ही फूल. भावांनो हे कडीपत्त्याचं झाड आहे इथं. हे तुम्ही पाहू शकता. हे फुलं आहेत आणि हे छोटंसं असं गार्डन आहे भावांनो. हे तुम्ही पाहू शकता. ते पण गुलाबी.